नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे ईश्वरी गोट फार्म यूट्यूब चॅनलवर। बघा मित्रांनो, आज आपण मेथी घासाची लागवड करत आहोत। बघा, तुम्हाला जर बंदिस्त शेळी पालन करायचं असेल तर तुम्हाला चाऱ्यावर काम करणं खूप गरजेचं आहे आणि चाऱ्यामध्ये तुम्ही मेथी घास करणं खूप गरजेचं आहे। बघा, कारण कसं आहे माहिती आहे का, याच्यामध्ये खूप चांगल्या प्रमाणात प्रोटीन व्हिटॅमिन्स असतात। त्यामुळे आपल्या जनावरांची तब्येत पण चांगली राहते आणि दुधात पण चांगली वाढ होते। शेळी, मेंढी, गाय, म्हैस यांना तुम्ही मेथी घास देऊ शकता। बघा मेथी घासाला चाऱ्याचा राजा पण म्हटलं जातं। का म्हटलं जातं माहिती आहे का, कारण याच्यामध्ये सर्वात जास्त प्रोटीन्स असतात। चाऱ्यामध्ये सर्वात जास्त प्रोटीन आहेत बघा। त्यामुळे 100% तुमच्या शेळीच्या दुधामध्ये नक्कीच वाढ होते आणि दुधामध्ये वाढ झाली तर तुमच्या पिलाची वाढ होते आणि पिलाची वाढ झाली तर 100% तुमचा गोट फार्म हा प्रॉफिटमध्ये जातो, लॉसमध्ये जात नाही। त्यामुळे मेथी घासाची लागवड करणं खूप गरजेचं आहे। बघा, आता याची तुम्हाला मी लागवड पद्धत सांगणार आहे, कशी पद्धतशीर कसं लावायचं कसं नाही। आता बघा, आपण 1 किलो बियाणे घेतलेले। आता 1 किलो बियाण्यामध्ये बघा 1.5 ते 2 गुंठे तुम्ही मेथी घास करू शकता। याचं कसं आहे माहिती आहे का, जास्त पातळ पण नाही करायचा आणि जास्त दाट पण नाही करायचा। त्यामुळे खूप काळजीपूर्वक याची लागवड करावं लागते बघा। कारण कसं आहे, जास्त दाट झाला तरी अडचण करते आणि जास्त पातळ झाला तरी अडचण करते। त्यामुळे तुम्हाला सांगणार आहे कसं काय लागवड करायची, तर या तुम्हाला सांगतो। बघा मित्रांनो, मेथी घास लावताना खूप काळजी घ्यावी लागते। कसं आहे माहिती आहे का, एक तर हे जास्त पातळ होऊ द्यायचं नाही आणि जास्त दाट पण होऊ द्यायचं नाही, एकदम मीडियममध्ये टाकावं लागते। बघा, आता आपण इथं रानाची मशागत करून घेतलेली आहे आणि हे लावण्यापूर्वी मित्रांनो काय करायचं माहिती आहे का, तुम्हाला याच्यात लेंडी खत किंवा शेणखत टाकायचं आहे। शेणखत नाही तर लेंडी खत टाकून याचा रोटावेटर करून या प्रकारचे असे वाफे तयार करून घ्यायचे आहेत। बघा, आता आपण वाफा कसा तयार करून घेतलेला आहे बघा, इकडून सरळ दाखव। हे बघा, दोन्ही सऱ्यामधलं अंतर आपण 5 फूट ठेवलेले आणि मध्ये आपण याच्यामध्ये मेथी घास टाकणार आहोत। 1 किलोमध्ये बघा 1.5 ते 2 गुंठे रान तुमचं होत आहे। याच्यापेक्षा जास्त करायचं नाही, कारण कसं आहे, जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त दाट पण करायचं नाही, एकदम पद्धतशीर करायचं आहे, जेणेकरून आपला मेथी घास जास्त काळ टिकेल। बघा, जास्त दाट जर झाला तर जास्त दिवस आपला घास चलत नाही आणि कमी जर केला तर चारा बसर येत नाही। त्यामुळे एकदम मीडियममध्ये टाकायचे। बघा मित्रांनो, शिपाय चालू केलेले 1 किलोमध्ये 1.5 गुंठा रान तुमचं होऊन जातं आहे। बघा, 1.5 ते 2 गुंठे एकदम पद्धतशीर शिपायचं आणि शिपण्या अगोदर रानाची मशागत करून घेणं, याच्यात शेणखत किंवा लेंडी खत टाकणं खूप गरजेचं आहे। बघा, आणि वाफे आपले सऱ्या वाफे करताना मित्रांनो, ह्या बाजूचे सऱ्या आहेत ह्या मोठ्याल्या करा। बघा, हे बघा आपण कसं केलेली, याची हाईट अशी रुंद केलेली आपण, ही बघा इकडून, जेणेकरून आपल्याला पुढे भिजवायला अडचण येणार नाही। बघा, बघू शकताय, बंदिस्त शेळी पालन करायचं म्हणलं तर चाऱ्यावर खूप चांगल्या प्रमाणे काम करावं लागतं। बघा, इकडे आपण दशरथ घास टाकणार आहोत आणि इकडे मेथी घास, हे बघा इकडे टाकणं चालू आहे। आता जसं जसं निघेल बी तसं तुम्हाला मी मोरचे अपडेट देत जाईल। बघा, कसं निघतंय कसं नाही ते तुम्हाला सांगत चलतो। धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा।